श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आजपासून मार्गशीर्ष महिना हा सुरू झालेला आहे आणि लवकरच दत्त जयंती येणार आहे. यावर्षी दत्त जयंती ही 4 डिसेंबरला आहे. दत्त जयंतीनिमित्तानं गुरुचरित्राचं पारायण सप्ताहाच्या काळामध्ये केलं जातं आणि दत्त जयंतीनिमित्तानं अखंड नाम जप यज्ञ सप्ताह हा आपल्या दिंडोरी पुणे स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये 28 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. जर तुम्हालाही गुरुचरित्राचं सप्ताहाचं पारायण करायचं असेल तर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये जाऊन तिथे सुद्धा सामूहिक पारायण करू शकतात किंवा स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला हे गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य नसेल तर मग तुम्ही अशा वेळेस घरीच वैयक्तिक पारायण हे करू शकतात. दत्त जयंती निमित्ताने बऱ्याच जणांनी स्वामी महाराजांची 21 दिवसांची अत्यंत प्रभावी सेवा ही सुरूसुद्धा केलेली असेल. ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य होत नाही तर अशा व्यक्ती स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करू शकतात. दत्त जयंती निमित्तानं प्रत्येक सेवेकरी स्वामी महाराजांची दत्त महाराजांची आपल्याला जमेल ती सेवा करत असतो. दत्त जयंतीच्या या आधीच्या सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये आपण जी काही दत्त महाराजांची स्वामी महाराजांची प्रभावी सेवा करत असतो तर त्याचा निश्चितच लाभ आपल्याला होत असतो. कारण या आधीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये दत्ततत्व हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय झालेलं असतं आणि त्या दत्ततत्वाच्या लहरींचा आपल्याला अनंतपटीने आपल्याला लाभ व्हावा यासाठीच आपण दत्तकृपा आपल्याला प्राप्त व्हावी यासाठीच आपण दत्त जयंतीच्या या आधीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये दत्त महाराजांची प्रभावी सेवा ही करायची असते. आपल्यापैकी बऱ्याच जणांची दत्त जयंती निमित्तानं गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असते, पण काही कारणास्तव जॉबमुळे किंवा घरामध्ये काही अडचणी असतात किंवा घरामध्ये लहान मुलं असतात किंवा गुरुचरित्राचं पारायण करताना त्याचे खूप कडक नियम हे पाळले जात नाहीत. या सर्व कारणांमुळे प्रत्येकालाच गुरुचरित्राचं पारायण करणं हे काही शक्य होत नाही. मग अशा वेळेस अशा सेवेकऱ्यांनी काय करायचं आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती देणार आहे की दत्त जयंतीनिमित्तानं ज्या सेवेकऱ्यांना गुरुचरित्राचं पारायण करणं हे शक्य होत नाही तर मग त्यांनी दत्त महाराजांची स्वामी महाराजांची ही अतिशय एक प्रभावी सेवा करायची आहे. अशा कोणत्या सेवा आपल्याला या काळामध्ये करायच्या आहेत जेणेकरून आपल्या आयुष्यातील अगदी कठीणातली कठीण समस्यासुद्धा दूर होईल, त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग हा आपल्याला मिळेल आणि आपल्याला दत्तकृपाही प्राप्त होईल, स्वामी कृपाही प्राप्त होईल. याबद्दलच संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि म्हणून तुम्हालासुद्धा जर इच्छा असेल दत्त जयंतीनिमित्तानं काहीतरी प्रभावी सेवा करण्याची तर मग तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. म्हणजे जरी तुम्हाला गुरुचरित्र पारायण हे करता येत नसेल तरीसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात. यामुळे सुद्धा तुम्हाला दत्तकृपाही नक्कीच प्राप्त होईल. चला तर मग आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि गुरुचरित्राचं पारायण हे करणं आपल्याला शक्य नाही तर मग अशा परिस्थितीत आपण कोणती सेवा करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर दत्त जयंतीनिमित्तानं आपण ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करणं हे शक्य नाही तर असे सेवेकरी स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करू शकतात. स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करत असताना या ग्रंथामध्ये एकूण 1 ते 21 अध्याय आहेत आणि या संपूर्ण 1 ते 21 अध्यायांचं पठण केल्यानंतर आपलं स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा एक पाठ हा पूर्ण होतो. तर तुम्ही स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा रोज एक पाठ हा दत्त जयंतीनिमित्तानं करू शकतात किंवा 7 दिवसांच्या काळामध्ये स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा क्रमशः 3-3 अध्याय पठण करून तुम्ही एक पाठ हा पूर्ण करू शकतात. त्याचप्रमाणे आपण स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र याचेसुद्धा 11 वेळा रोज पठण करू शकतो. तसंच स्वामी समर्थ महाराजांचा षडाक्षरी मंत्र श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या सुद्धा 11 माळी जप आपण रोज करू शकतो. त्याचप्रमाणे या काळामध्ये आपण संक्षिप्त गुरुचरित्र या ग्रंथाचं सुद्धा पारायण करू शकतो. त्याचप्रमाणे सप्तशती गुरुचरित्र हे सुद्धा पठण करू शकतात. जर तुम्हाला दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायण करता येत नसेल तर तुम्ही या ग्रंथांचं पारायण या काळामध्ये करू शकतात. आणि या सर्व सेवा तुम्ही 7 दिवसांच्या किंवा 11 दिवसांच्या कालावधीमध्ये करू शकतात. आणि ह्या सेवा जरी तुम्हाला करणं शक्य होत नसेल तर गुरुचरित्र या ग्रंथातील 14वा आणि 18वा अध्याय तसंच 9वा अध्यायसुद्धा तुम्ही 11 दिवसांच्या किंवा 7 दिवसांच्या कालावधीमध्ये रोज पठण करू शकतात. गुरुचरित्र या ग्रंथातील 14वा आणि 18वा अध्याय पठण करण्याला सुद्धा खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. या दोन्ही अध्यायांचं पठण जरी तुम्ही या 7 दिवसांच्या किंवा 11 दिवसांच्या कालावधीमध्ये केलं तर तुमच्या आयुष्यात असलेल्या सर्व कठीण समस्यासुद्धा दूर होतील आणि अगदी कठीणातली कठीण इच्छासुद्धा तुमची यामुळे नक्की पूर्ण होईल. आणि म्हणून जर तुम्हाला गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करणं शक्य नसेल तर मग तुम्ही अशा वेळेस गुरुचरित्र या ग्रंथातील 14वा आणि 18वा अध्याय हा रोज पठण करू शकतात. त्याचप्रमाणे 9वा अध्यायसुद्धा तुम्ही या काळामध्ये पठण करू शकतात.
त्याचप्रमाणे तुम्ही या काळामध्ये दत्तभावनी ही सुद्धा पठण करू शकतात। दत्तभावनीमध्ये गुरुचरित्रातील संपूर्ण अध्यायांचं वर्णन केलेलं आहे। तर या दत्तभावनीच्या 52 ओव्या तुम्ही 11 दिवसांच्या या कालावधीमध्ये किंवा 7 दिवसांच्या कालावधीमध्ये रोज पठण करू शकतात। तसंच गुरुचरित्र अवतरणिका सुद्धा पठण करू शकतात। त्याचप्रमाणे स्वामी समर्थ महाराजांचे स्वामी स्तवनसुद्धा तुम्ही रोज पठण करू शकतात। त्याचप्रमाणे घोर कष्टोद्धारण स्तोत्राचं सुद्धा पठण करू शकतात। तसंच दत्तमाला मंत्राचं सुद्धा पठण करू शकतात। श्री दत्तात्रय स्तोत्रसुद्धा पठण करू शकतात। श्री दत्तात्रय स्तोत्र हे नारद मुनींनी रचलेले असून दत्त उपासनेसाठी दत्तकृपेसाठी हे स्तोत्र पठण करणं अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं गेलं आहे। तर याप्रमाणे ही स्तोत्र आणि मंत्र तुम्ही दत्त जयंतीनिमित्तानं पठण करू शकतात। आणि या सेवा जर तुम्हाला संकल्पयुक्त करायच्या असतील तर तुम्ही त्या संकल्पयुक्त करू शकतात किंवा नुसतंच सेवा करायची म्हणून तुम्ही या सेवा संकल्प न करता सुद्धा करू शकतात। संकल्पयुक्त जर तुम्हाला या सेवा करायची असतील तर तुम्हाला सर्वात आधी या सेवेचा संकल्प हा घ्यावा लागेल। संकल्पयुक्त तुम्ही ही सेवा करत असाल किंवा नसाल तरीसुद्धा ही सेवा सुरू करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या घराजवळ असलेल्या स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात मठात जायचं आहे किंवा मग तुम्ही तुमच्या घराजवळ जर स्वामी महाराजांचं केंद्र मठ नसेल तर दत्त महाराजांच्या मंदिरात गेलात तरीसुद्धा चालेल। तिथे गेल्यावर तुम्हाला स्वामी महाराजांना दत्त महाराजांना नारळ, हार, फूल, खडीसाखर हे अर्पण करायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे की तुम्ही कोणती सेवा किती दिवसांसाठी करणार आहात आणि त्यानंतर ही सेवा तुम्ही माझ्याकडनं पूर्ण करून घ्यावी असं सुद्धा आपण त्यांना विनंती करायची आहे। तुम्ही जर 7 दिवसांची किंवा 11 दिवसांची सेवा करणार असाल तर तसं तुम्हाला स्वामी महाराजांना दत्त महाराजांना सांगायचं आहे आणि तसंच तुमची कुठली इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही ही सेवा करत आहात ते सुद्धा तुम्हाला यावेळी दत्त महाराजांना स्वामी महाराजांना सांगायचं आहे। तुम्ही ज्या दिवसापासून सेवा सुरू करणार असाल तर त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला दत्त महाराजांच्या किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांना अशी प्रार्थना विनंती करायची आहे। आणि तुम्ही या सेवा संकल्पयुक्त करत असाल तर तुम्हाला सेवा सुरू करण्यापूर्वी ज्या दिवशी तुम्ही ही सेवा सुरू करणार असाल तर त्याच दिवशी पहिल्याच वेळेस सकाळी सेवा सुरू करण्यापूर्वी तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे। संकल्प घेताना तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये तुम्हाला पळीभर पाणी घ्यायचं आहे आणि थोड्याशा अक्षता टाकायच्या आहे, तसंच फूलसुद्धा घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं नाव आणि गोत्र हे सांगायचं आहे आणि तसंच तुम्ही कोणती सेवा किती दिवस करणार आहात आणि तुमची कोणती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही ही सेवा करत आहात ते तुम्हाला स्वामी महाराजांना दत्त महाराजांना सांगायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या उजव्या हातामध्ये घेतलेलं पाणी तुम्ही तांबणामध्ये सोडून द्यायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला तुळस सोडून इतर कुठल्याही झाडाला टाकून द्यायचं आहे आणि त्यानंतर जी तुम्ही सेवा करणार असाल ती सेवा तुम्हाला सुरू करायची आहे। आणि ही सर्व सेवा सुरू करण्यापूर्वी आपल्या देवघरामध्ये आपल्याला शुद्ध गायच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। तसंच धूप अगरबत्तीसुद्धा लावून घ्यायची आहे आणि दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्या वेळेमध्ये तुम्ही या सर्व सेवा करू शकतात। फक्त दुपारी 12 ते 12:30 ही दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ आहे तर दुपारची 12 ते 12:30ची ही वेळ आपल्याला सोडून द्यायची आहे आणि तुम्हाला ज्या वेळेमध्ये जमेल त्या वेळेमध्ये तुम्हाला ही सेवा करायची आहे। शक्य झाल्यास तुम्ही ही सेवा सकाळीच करण्याचा प्रयत्न करा कारण सकाळची वेळ ही अतिशय शांततेची वेळ असते आणि या काळामध्ये सेवा केल्यामुळे आपली सेवा ही अगदी शांततेत पूर्ण होत असते। म्हणून तुम्ही ही सेवा सकाळीच करण्याचा प्रयत्न करा आणि जर सकाळी जमलंच नाही तर मग तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही ही सेवा करू शकतात। फक्त दुपारची 12 ते 12:30 ही वेळ सोडून द्या आणि ही सेवा कोणीही करू शकतं, पुरुष असो किंवा महिला असो, मुलगा असो किंवा मुलगी असो, अगदी विधवा स्त्रियासुद्धा ही सेवा करू शकतात। आणि ही सेवा करत असताना शक्यतोवर प्रत्येक दिवशी तुम्हाला या सेवेची वेळ ही एकच ठेवायची आहे। सेवेची वेळ ही एकच निश्चित राहू द्या आणि जर तुम्हाला मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर ही सेवा तुम्हाला या काळामध्ये करता येणार नाही। अगदी तुम्ही कुठलीही सेवा जरी करत असाल तर या काळामध्ये तुम्हाला मांसाहार हा चुकूनही करायचा नाही आहे आणि तसंच परान्नसुद्धा तुम्ही टाळायचं आहे। कोणतीही सेवा करत असताना जर आपण परान्न घेतलं तर त्यामुळे आपल्याला दोष लागत असतात, आपण केलेल्या सेवेचे फळ हे आपल्याला मिळत नाही आणि म्हणून कोणतीही सेवा करत असताना आपण परान्न हे नेहमी टाळायचंच आहे। मी सांगितलेल्या या सेवांपैकी तुम्ही कोणतीही सेवा करा, जी सेवा तुम्ही करणार असाल ती सेवा तुम्हाला पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने आणि विश्वासाने करायची आहे आणि मी या सांगितलेल्या सेवांपैकी एकही सेवा तुम्हाला जर करणं शक्य होत नसेल तर मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही या दत्त जयंतीनिमित्तानं दत्त महाराजांची, स्वामी महाराजांची जी तुम्हाला आरती येत असेल ती आरती करा। स्वामी महाराजांच्या नित्यसेवेमध्ये त्रिकाल आरत्या दिलेल्या आहेत, त्या आरत्यांपैकी तुम्हाला ज्यावेळी स्वामी महाराजांची आरती करता येत असेल तर ती आरती तुम्ही करा किंवा मग दत्त महाराजांची तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी किंवा मग दोन्ही वेळेस आरती करू शकतात।
तसंच जो कुठला तुम्ही अगदी सात्विक नैवेद्य बनवलेला असेल, सात्विक स्वयंपाक तुमच्या घरामध्ये बनवलेला असेल, तो स्वयंपाकसुद्धा तुम्ही रोज सकाळी किंवा संध्याकाळी स्वामी महाराजांना, दत्त महाराजांना अर्पण करू शकतात. बघा, अगदी साधासुद्धा स्वयंपाक आपण रोज करत असतो आणि त्या साध्यासुद्धा स्वयंपाकाचा जरी तुम्ही नैवेद्य दत्त महाराजांना, स्वामी महाराजांना या काळामध्ये दाखवलात तरीसुद्धा चालेल. या निमित्तानं तुमची खूप मोठी छान सेवा घडेल आणि यामुळे सुद्धा तुम्हाला दत्तकृपाही नक्कीच प्राप्त होईल. अगदी काहीच करणं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही ही सेवा तर नक्की करू शकतात. त्यामुळे सेवा आवर्जून करा. या काळामध्ये केलेली कुठलीच सेवा ही वाया जात नाही. अगदी छोटीशी सेवा जरी तुम्ही केली तरीसुद्धा तिचं अनंत पटीने पुण्यफळ हे तुम्हाला प्राप्त होत असतं. स्वामी महाराज, दत्त महाराज प्रत्येक संकटातून बाहेर तुम्हाला काढत असतात आणि संकटातून बाहेर निघण्याचा मार्गसुद्धा दाखवत असतात आणि त्यांचा कृपाशीर्वाद हा आपल्यावर अखंड कायम राहत असतो. म्हणून तुम्ही या सेवा नक्की करा. या काळामध्ये केलेल्या सेवेने आपलं प्रारब्ध नक्कीच बदलत असतं. म्हणून गुरुचरित्राचं पारायण जरी तुम्हाला करणं शक्य नसेल तर तुम्ही अगदी या छोट्या छोट्या सेवांपैकी जी सेवा तुम्हाला करायला जमत असेल ती आवर्जून करा. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.